स्वागत करू इच्छितो। काही क्षणातच या ठिकाणी माजी खासदार आदरणीय जय सिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर या गौरव समितीच्या कार्यक्रमाचे आदेश सोलापूरचे लोकप्रिय लोकनेते सहकारी क्षेत्राचे क्रांतिकारी नेता माने शिक्षण संकुलाचे सर्वे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय दिलीपराव माने मालव यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। ज्ञानदीपाचा प्रकाश घेऊन आता विश्रांतीचा क्षण आलाय। शिक्षणाचा वसा घेतलेला आता सन्मानाने निरोप देताना सन्माननीय या सोलापूर सेवा सेनाचे समाजसेवक आणि दुकान प्रचाराचे कर्तव्यदक्ष पर्यवेक्षक आदरणीय हनुमंतराव मोतेकर सर हे सेवानिवृत्त होत असल्याने आजचा हा गौरव सोहळा या ठिकाणी आपल्या उपस्थितीत आयोजित केलेला आहे। सेवेतील निष्ठा शिक्षणातील कृपा एका प्रेरणादायी प्रवासाची सांगता आपल्या प्रमुख उपस्थितीत होतो आहे। या गौरव सोहळ्याचे आयोजक आहे प्राध्यापक सतीश दरेकर सर, माजी मंत्री DC कबरेपूरचे शैक्षणिक संकुलाचे नागेशजी बिराजदार, युवा उद्योजक निलेशजी कोळी, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा सदस्य आप्पासाहेब काळे सर, उद्योजक शिवा वसाळे व मित्र परिवार या गौरव सोहळ्याचे आयोजक आहेत। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूरचे कर्तव्यदक्ष युवक नेतृत्व उद्योजक सन्माननीय गणेशजी भैया कोळी, त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर RD निंबुरकर सर, नालंदा आश्रम शाळा या प्रशालेचे प्राचार्य शिक्षक संघटनेचे नेतृत्व महेशजी सर्वदे सर, प्राध्यापक अशोकजी लिंबर्गी सर, याबरोबर इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत। आणि या गौरव समिती सोहळ्यास विविध शैक्षणिक संकुलाचे संस्थापक संचालक व त्यांच्या सर्व संचलित प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सोलापूर महानगरपालिका व सोलापूर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी याही या ठिकाणी या गौरव समितीला उपस्थित आहेत। त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। मधुबने सरांचे सर्व परिवार व त्यांच्यावर प्रेम करत असलेले सर्व मान्यवर, खास करून या ठिकाणी सरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचा मी पुनः या गौरव समितीतर्फे मनपूर्वक स्वागत करू इच्छितो। या उद्योजक गणेशजी कोळी साहेब, महेश सर्वदे सर, आजचे सत्कारमूर्ती आदरणीय हनुमंत मोतेकर सर, त्यांच्या सुमित पत्नी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर व या लोकप्रिय लोकनेते आदरणीय दिलीपराव माने मालव व त्यांच्या उपस्थितीत पुणे समाजाचे युवा नेतृत्व, या गौरव समितीचे आयोजक प्राध्यापक सतीशजी दरेकर सर, जरा मागे DC कबरेपूरजी या शैक्षणिक संकुलाचे नागेश बिराजदार, युवा उद्योजक निलेशजी कोळी, जी माजी सदस्य आप्पासाहेब काळे, उद्योजक शिवा वसाळे, महर्षी थांबा सर, तिथंच थांबा।
आदेश साहेब मोतीपणे सर यांचा या ठिकाणी सेवा गौरव समारंभ संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय आप्पासाहेब काळे सर यांना करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आप्पासाहेब काळे सर. नेते आदरणीय दिलीपराव मानेमाला ज्यांच्या शुभ हस्ते आज मोतीबंदे सरांचा सेवानिवृत्तीचा सन्मान या ठिकाणी होतोय असे आमचे गुरुवर्य सिद्धेश्वर महास्वामीजी, स्टेजवर उपस्थित असलेले आमचे मित्र प्राचार्य गणेशजी सर्वोदे सर, तसेच युवा उद्योजक आमचे मित्र गणेशजी कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र सिद्धार्थजी कोळी साहेब, सत्कारमूर्ती मोतीबंदे सर, त्यांच्या सुविध पत्नी, जमलेल्या माझ्या सर्व त्यांचे नातेवाईक बंधू आणि मित्रमंडळी, प्रथमतः मी आपल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मोतीबंदे सरांचा सेवानिवृत्तीचा सन्मानी सोहळा साजरा करत असताना त्यांनी केलेली कार्य शिक्षणामध्ये जे प्रामाणिकपणा राहून त्यांनी ते सेवा केली, त्या निमित्तानं आज आपण हा सत्कार सोहळा या ठिकाणी साजरा करतोय. मोतीबंदे सर हरिभाई देवकर्ण प्रशाला सोलापूर या संस्थेमध्ये, या शाळेमध्ये गेली 35 वर्ष त्यांनी या ठिकाणी सेवा केली. मोतीबंदे सरांविषयी सांगायचं तर भरपूर आहे. एक सरळ व्यक्तिमत्व, दुसऱ्यांवरती जीवापाड प्रेम करणारे, संवादातून सगळ्यांना आपल्या जवळ घेणारे, असं हे एक व्यक्तिमत्व आहे. पण मोतीबंदे सरांच्या या सेवानिवृत्ती हा शासनाचा नियमाप्रमाणे होतोय, पण हे सगळं होत असताना त्यांनी केलेल्या कार्याचं कुठंतरी ओळख व्हायला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, याच्यासाठी हा सत्कार सोहळा आहे. आज आपण त्यांच्या सत्कारानिमित्त 2 महाविभूतीने या ठिकाणी बोलवले. महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या सोबत कायम राहावा यासाठी जय सिद्धेश्वर स्वामींना आपण या ठिकाणी बोलवले. त्यांचे विचार, त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, ज्यांनी आपल्याला बंधूसारखे वागवले, त्यांनी आपल्याला खूप जीवनामध्ये कसं जायचं, कसं जगायचं, कसं आपण समाजाची सेवा करायचं, ज्यांनी आपल्याला शिकवलं, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो, असे आमचे आदरणीय नेते या ठिकाणी दिलीपराव मानेमालक उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन या सोहळ्यानिमित्त होणार आहे. या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर हे मोतीबंदे सरांवरती खूप जीवपाड प्रेम करणारे व्यक्ती आहेत. मोतीबंदे सर स्वभावाने कसेच सगळ्यांना एक एक अनुभव आला असेल. ते कधी कोणाला काही देत नाही आणि दुसऱ्यांकडून खूप काही ते घेत असतात, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. मला त्याचा अनुभव आहे. सर, तुम्ही आपल्या जीवनामध्ये 35 वर्ष सेवा करून तुम्ही निवृत्त झाला. खर तर शिक्षण क्षेत्रामध्ये निवृत्त झाल्यानंतर एक संस्थेची हानी होते, शाळेची सुद्धा थोडं तोटा होतो, पण सगळ्यात जास्त तोटा होतो तो विद्यार्थ्यांचा होत असतो. ते भरून निघणारा विषय नाही आहे, पण शासन नियमाप्रमाणे आपल्याला निवृत्त व्हावं लागतं. पण जीवनातून कधी आपल्याला निवृत्त होता येत नाही. पुढील इथून आपण दुसरं जीवन जगायचं असतं, यासाठी हा कार्यक्रम असतो. मोतीबंदे सरांना भावी आयुष्य सुखाचा समृद्धीचा जावो असे मी
चिंतितो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण जसं पूर्वीप्रमाणे समाजसेवेमध्ये दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये आणि मित्रांबरोबर जसं तुम्ही राहिलात भविष्य काळात पण आपण असंच राहावं, चांगल्या कामामध्ये आपण सेवा करावी असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. परत एकदा सर्व मान्यवरांचं संयोजक म्हणून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. जय महाराज. धन्यवाद सर. सरांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितलं, नागर असतात रंगीत कळ्या तर रोज तू म्हणत असतात, नजरेत भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणारी मोठी सरांसारखी माणसं फारच कमी असतात. सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांना स्थान आहे, नव्या आदराचं स्थान आहे, असे श्री मोतीबने सर यांच्या कार्याचा परिचय थोडक्यात काळे सरांनी करून दिले. सोलापूर जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा सत्कार मित्र परिवारातर्फे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. असं त्यांना स्वतःच्या प्रेमळ सावलीखाली जीवन जीवाला देणारा विशाल वटवृक्ष म्हणजे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी. डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती. माननीय गणेशजी कोळी यांचा सत्कार या ठिकाणी श्री सती दरे सत्कार निरंजी कोळी यांच्या शिवाजी संपन्न होतो. कांबळे सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. कांबळे सर अंबादास कोळी यांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. आणि आप्पासाहेब काळे यांच्या शुभस्ते संपन्न होतोय. माणसं काही कर्तृत्व करू शकत नाही. शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय हनुमंत मोतीबने सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सभाज्योती मंजुषा मोतीबने यांचा सत्कार या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर जयशंकर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी माजी खासदार सोलापूर यांच्या शुभहस्ते त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दीपराव माने साहेब सभापती सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी मोतीबने सर यांचा सत्कार संपन्न होत आहे. सिद्धार्थ हो नागेश काही व्यक्ती जन्माला येतात काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी असं म्हटलं जातं. क्रांतिकारी नेता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीपराव माने शैक्षणिक संकुलनाचे सर्वेसर्वा लोकप्रिय नेते आदरणीय दिलीपरावजी माने पालक वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्य साधून या गौरव सोहळ्यामध्ये माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या शुभ आशीर्वादानं या ठिकाणी त्याचा मानाचा पेटा व स्नेहाचा पेट उच्च देऊन या ठिकाणी त्याचा यथोचित गौरव व सत्कार करण्यात येते.
या निमित्त आध्यात्मिक क्षेत्रातले सर्वात मोठे ज्यांना आधारस्तंभ ज्यांना हृदयस्थान आत्मिक स्थान असं म्हणतो असे श्री श्री सिद्धेश्वर महाराज आणि सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव नेतृत्वाने उमललेलं आहे असे आमचे आधारस्तंभ हृदयस्थानी असलेले श्री दिलीपराव माने मालक. आता मालकाला नुसतं सभापती म्हणून चालणार नाही. मालकांचे पद फार मोठी पद आहे. या ठिकाणी माझे गुरुवर्य मला ज्यांनी कॉलेजला माझ्या मोठ्या बंधूच्या आशीर्वादानं ज्यांनी शब्दातून वाक्यातून भाषणातून ज्यांचं नेतृत्व ज्यांचं सत्वगुण त्यांनी शिकवले असे माझे कांबळे सर मिकुरकर सर, आमचे सदैव पाठीशी असलेले माझे विद्यार्थी उद्योगपती ज्यांनी आज सोलापूर शहरामध्ये अनेक इमारती बांधकाम मोठे उद्योगपती आहेत असे गणेश कोळी. आम्ही त्यांना खास निमंत्रित करण्यासाठी गेलो होतो. आमचे आधारस्तंभ महाराष्ट्राचे आरपीआयचे नेते माननीय राजाभाऊ सरोदे सर त्यांना निमंत्रित केले होते, परंतु कामानिमित्त ते मुंबईला गेल्यामुळे तेवढ्याच ताकदीचे तेवढ्याच विश्वासाचे तेवढ्याच प्रेमाचे माननीय मुख्याध्यापक संस्थापक माननीय महेश सरोदे सर, आमचे सतत समाजाच्या माध्यमातून काम करणारे आमचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष श्रीयुत सिद्धार्थ कोळी सर, तसेच आमचे सर्वांचे लाडके आधारस्तंभ जिल्ह्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटलाचे साबे बंधुराज म्हणून ओळखले जाते आमचे दिलीप चौगुलेदाजी, प्रतापसिंह मोहिते पाटलाचे बंधू, तसेच आमचे प्रास्ताविक केलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संस्थापक आप्पासाहेब काळे सर, माझे सहबाजूला असलेले मित्र, सोलापूरमध्ये ज्यांच्या मी जीवावर राहतोय सगळे माझे हृदयस्थानी असलेले आमचे नागेश मिरंजा, शिवा भोसाळे, आमचे दरेकर सर, आमचे अंबादास कोळी, आमचे संजय कुमार कोळी, आमचे निलेश कोळी, कपिल कोळी, आमचे मुचंडे सर, हे सर्व आमचे ज्यांनी महालक्ष्मी मंदिराची प्रतिष्ठापना केली असे माझे मंडळ श्रीयुत मोहन कुमार, भानुदास सूर्यवंशी, आमचे लालसिंग सर, संजय जाधव सर आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून माझ्या शाळेतून आलेले चुंगे सर, पिल्ले सर, कंपनी सर, माझ्या हृदयस्थानी असलेले माझे या ठिकाणी आलेले नातेवाईक, माझी आई, माझ्या बहिणी, सगळे या ठिकाणी ज्या ठिकाणी 35 वर्ष सेवा झाली, 35 वर्षामध्ये प्रचंड संघर्ष, शाळेमध्ये एवढं मला दुःख झालं नाही, मी सहज भाषण करू शकलो, पण इथं मात्र थोडस कंठ भरून येतो. माझ्या वडिलांचे आशीर्वाद, आईचे आशीर्वाद यांच्या माध्यमातून या सोलापूर शहराच्या ठिकाणी माझी बहीण, मोठी बहीण असेल, लहान बहीण असेल, भाऊ असेल, माझे मोठे भाऊ बहिणी आणि सर्व माझे नाते होते
या ठिकाणी आज अत्यंत अंतःकरणातून मी बोलवलेली मंडळी, आज 3-4 हॉलवरती मालकाच्या सहवासात राहिल्यामुळं हजारो लोकांच्या ओळखी झाल्या. असे 2-4 हॉल एकाच वेळी भरतील एवढी मंडळी आहेत, परंतु हे हृदयस्थानी असलेल्या मंडळींना मी खास आवर्जून कुणाला व्हॉट्सअपवरून, कुणाला फोनवरून, कुणा पत्रिकेवरून बोलवलं आणि आपण या ठिकाणी आला. आणि मी भाग्यवान समजतो, सर्वात मोठं आध्यात्मिक क्षेत्रातलं उच्चस्थान त्यांच्या हस्ते आज माझा सत्कार होतोय, त्यांचं दर्शन होतोय, श्रावण महिन्याचा आपल्याला आशीर्वाद मिळतोय. आणि सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत राजकीय क्षेत्रात त्याला कुबेर म्हणलं जातं, असे माननीय दिलीपराव माने मालक यांच्या आश्रयाखाली मी तर सुरुवातीला आता महाराजांकडे खरं एवढी मोठी पूर्ण जिल्ह्यामध्ये, देशामध्ये फिरणारी आध्यात्मिक शक्ती आहे, ते कसं येऊ शकतील? एवढ्या श्रावण महिने त्यांच्याकडे पूजा पाठ असते. फक्त एकच मी नागेशजीला सांगितलं, नागेशजी दिलीप माने मालक एकटे या ठिकाणी झाले की माझा या ठिकाणी फक्त मी श्रावण महिन्याचं सर्व प्रिय मित्रांना बोलवलं, जेवण जाणार आहे. परंतु आमचं मित्र परिवार ऐकत आहे कुठं? मित्र परिवाराला सांगितलं महाराज आध्यात्मिक शक्ती असलीच पाहिजे या ठिकाणी, आणि आध्यात्मिक शक्तीचा दर्शन आणि राजकीय क्षेत्रातली शक्ती, या दोन्ही शक्ती मला या मिळाली. सोलापूर शहरामध्ये असे हत्ती मालकांसारखे आमचे दाते या ठिकाणी आम्हाला मिळाले, अनेक मित्र परिवार मिळाला. शाळेमध्ये 35 वर्ष सेवा करताना अनेक पालक, अनेक विद्यार्थी अनेक मोठ्या स्तरावर या ठिकाणी गेलेले आहेत, अनेक मोठ्या पदावर काम करत आहेत. फक्त पाठीमागे आई वडिलांचा आशीर्वाद होता, बहिणींचा आशीर्वाद होता, नातेवाईकांचा आशीर्वाद होता, आज सगळ्या मित्रांचं सहकार्य होतं. आणि आजही मी एक मनात आज अत्यंत समाधानी आहे. आज माझ्या या शेवटच्या सेवानिवृत्तीच्या या दुसऱ्या कार्यक्रमाला मला एवढे महान 2 व्यक्ती मिळाले, सोबत असलेले माझे गुरुजन मिळाले, माझे विद्यार्थी, माझे मित्र, आणि विशेष म्हणजे सांगायला काय हरकत नाही, माझी पत्नी सुद्धा तेवढी सहनशील. ज्यांच्या अंगे मोठेपणा त्यांना यातना कठीण यातना असतात. आम्ही विचार करतो मालक कसं राज्यकारभार करत असतील, हजारो लाखो लोकांशी संपर्क कसे करत असतील, 40-45 बँका कसे चालवत असतील, मार्केट यार्ड कसं चालवत असतील, आणि जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अनेक लडके लोक भरपूर असतात पाठीमागे. मालक असं झालं, मालक कसं झालं, पण आम्ही तर सीमित लोकांशी संपर्कात आहोत. आम्हाला कधी कधी अडचण येते, पण जी मोठी माणसं असतात त्या माणसांना यातना खूप होतात, आणि त्या यातना सहन करून पुढे जाणारा माणूस निघू शकतो हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून आज मला प्रत्येक माणसात ईश्वर दिसतो. माझ्या आईवडिलांनी, माझ्या मोठ्या भावांनी, वहिनींनी शिकवलं मला की नम्रतेनं वाग. मला अजूनही मोठे भाऊ मला सतत सांगत असतात, नम्रतेनं वाग, मोठ्या माणसाचा आदर कर, कदर कर, आणि स्वतःचा मोठेपणा गाजवू नको. हे सतत सत्ता असतो मला सत्ता मोठ्या भावाचा असतो. पण स्वभाव मोठा असल्यामुळे, आणि आता तुम्हाला सांगितलं पत्नी सहनशील असल्यामुळे रात्री 11-12 वाजता कधी घरी गेलं तरी मौन पाडून मला जेवण वाढून शांतपणे झोपवण्याचं काम आणि सकाळी लवकर उठवण्याचं काम ते आज तागात केले. तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छानं आमचे 6 भाऊ, 3 बहिणी आणि हा सर्व मित्र परिवार आम्ही सुखाने आणि समाधानाने आहोत. हे तुमच्या सर्वांच्या शुभेच्छामुळेच. म्हणून आज मी या ठिकाणी एक स्वाभिमान व्यक्त करतो, आनंद व्यक्त करतो. किती संघर्ष झाला सांगायला काय हरकत नाही, जाता जाता सांगतो. बरेच वेळा मित्र माझं विनोदी करतात, परंतु सत्य सांगायला काय हरकत नाही. मी सोलापूरमध्ये आलो एका ड्रेसवर, एकच ड्रेस होता. सर्वांना माहिती आहे, माझ्या मित्रांना, भावांना, बहिणींना, आणि ते सर्वांना सांगतो मी. कष्ट आणि
रात्रकाबड कष्ट करणं, संघटन बांधणं, राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणं आणि अशा वेळी ज्यावेळी मला मदत नागेश बिराजदार असतील, दरेकर सर असतील, शिवा हुसळे असतील, बालकांच्या तर फारच मोठी मदत आहे. आप्पासाहेब काळे असतील, आमचे मोहन धुमाळ असतील, संजय जाधव असतील, यांनी सर्वांनी सहकार्य करता मला आज सांगण्याचा अभिमान वाटतो. 150 ड्रेस माझ्या कपाटमध्ये आहेत, त्याचं सांगण्याचं तात्पर्य एकच सांगतो, आजचा ड्रेस आमचा निलेश कोळी यांनी शिवलेला माझ्यासाठी खास सेवा निवृत्तीसाठी. कालचा ड्रेस आमचे कांबळे पालक आहेत, त्यांनी ड्रेस शिवलेला होता. म्हणजे एवढं प्रेम, अशा पद्धतीचं प्रेम प्रत्येकाचं माझ्यावर आहे. आणि अशा पद्धतीनं आज माझ्या मित्रमंडळींनी 50-60 हजार रुपये खर्च करून आज मंगल कार्य करून माझा सत्कार मित्रांनी घडवतात. आणि आज महान व्यक्ती, 2 व्यक्ती एवढे काम असताना सुद्धा, श्रावण महिना असताना सुद्धा आमचे गुरुवर्य श्री श्री सिद्धेश्वर महाराज या ठिकाणी आशीर्वादाला येतात. आणि माने मालकांच्या पाठीमागे एवढं राजकीय कामकाज असताना सुद्धा मालक या ठिकाणी उपस्थित होतात. हे सर्वात मोठं आमचं भाग्य आहे. आणि म्हणून मी आज भाग्यवान आहे. असंच मालक महाराज तुमचा आशीर्वाद असू द्या. मला सरस्वती, लक्ष्मी ही जर ताकद मला मिळाली तर जीवनभर मला असे ड्रेस मिळत जातील. आणि कायमस्वरूपी तुमचा आशीर्वाद असेल एवढी माहिती या ठिकाणी मी विनंती करतो. धन्यवाद मानतो आणि तुमचा आशीर्वाद देतो. धन्यवाद. आज माझे मित्र मोतीबने सर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम असल्यामुळे खास त्या कार्यक्रमासाठी मला दर्जा करून आलेला आहे. तेव्हा या पावन नगरीमध्ये श्री सिद्धरामेश्वराची नगरी या ठिकाणी त्या सिद्धरामेश्वरास प्रणाम करतो आणि पुढे सांगतो की मित्रहो, आज आपण आमच्या लातूर जिल्ह्याला शैक्षणिक वारसा आहे. त्या शैक्षणिक वारसेचं मोतीबने हे सर एक पिल्लू आहे, लातूरचं पिल्लू आहे. आणि लातूरचं पिल्लू हे सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येकाच्या गळ्यातलं ताईत कसं बनलंय हे आम्हाला कळलंच नाही. तेव्हा अशा ह्या पिल्लूमयी लातूरच्या शैक्षणिक वारसा असलेल्या हनुमंत मोतीबने सरांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे. वेळ कमी आहे, आयोजकांनी सांगितलंय बोलायचं खूप आहे पण वेळ कमी आहे. त्यामुळे कमी वेळामध्ये मी माझे विचार मांडतो. श्री वैकुंठवासी पांडुरंग भक्त महाराज श्री तुळशीराम मोतीबने व माता श्रीमंतताई मोतीबने यांना 6 मुले आणि 3 मुली असे 9 दाम्पत्य आहेत. 9 दाम्पत्यापैकी एक हे हनुमंत नावाचं जे मोती आहे, रत्न आहे, हिरा आहे. जसं की समुद्रामध्ये अनेक शिंपल्या असतात आणि त्या शिंपल्यामध्ये एकच मोती सापडतो, तसा हा 9 रत्नातला एक मोती हा शिंपला हा सोलापूर जिल्ह्यात पडला. आणि आमच्या लातूरचं नाव तसेच सर्व कुटुंबाचं नाव आणि मालकाच्या सेवेमध्ये राहून या जिल्ह्याचं नाव असं अलौकिक केलं आणि आपला आगळा वेगळा ठसा त्याने उमटवला. त्याचे अनेक पैलू आहेत, बोलायचं खूप आहे पण छोटासा पैलू सांगतो. त्यांचे भाऊ मी SRPF मध्ये होतो, आज लातूर जिल्हा पोलीसमध्ये आहे. त्यांचे भाऊ होते आणि त्यांचे भाऊ यांना अपंगत्व आलं. ते 18 वर्ष दौडत होते, पडून होते, ते 5 पावलांनी चालू शकत नव्हते. त्यांना सेवेतनं सक्तीने सेवानिवृत्त करायचा विचार चालू होता. तेवढ्यामध्ये त्यांना जाग आली आणि त्यांनी उठले आणि पहिल्यांदा कमांडरचे पाय धरले. सर म्हणे तुम्ही जर रजेवर सेवानिवृत्ती केला तर शिक्षकाला सेवानिवृत्ती केला तर माझा भाऊ मरेल, त्याचं कुटुंब मरेल आणि त्याचं काय, त्याच्या लेकराचं काय. म्हणून त्याने आमच्या कमांडरचे पाय धरले. त्यानंतर त्यांनी सिव्हिल सर्जन पशी टाहू फोडला. सिव्हिल सर्जन पशी टाहू फोडून त्याचा अहवाल आयजीकडे गेला. पुण्याच्या आयजी ऑफिसला वायर मारले आणि चक्रा मारले आणि आपल्या भावासाठी, आपल्या कुटुंबासाठी, भावाच्या लेकरासाठी अहोरात्र माझ्या समोर मी डोळ्याने पाहिलंय असा त्या माणसाने प्रयत्न केला. आणि एकमेव माणूस असेल जो की आपला भाऊ 5 पावलांनी चालू शकत नाही पण त्या भावाला कर्तव्यास पात्र ठरवून त्या भावाला 10 वर्ष घरी बसून पगार द्यायला शासनाला भाग पाडणारा माणूस म्हणजेच हनुमंत मोती. आज याची आपल्याला कोणाला जाण नाहीये, त्याच्या कुटुंबाला जाण असेल नसेल, परंतु मी माझ्या डोळ्याने पाहिले मोतीबने सर झोपत नव्हते. मग मी बाबूजी आहे, बाबूजी काय करायचं, पुढचं पाऊल कुठं जायचं, कमांडरकडे जायचं का डॉक्टरकडे जायचं का आयजीकडे जायचं, असा विचार करत करत त्यांनी त्यांच्या भावाला 5 पावलं सुद्धा न चलता येताना सुद्धा 10 वर्ष घरी बसून पगार द्यायला लावला. असा हा माझा मित्र. त्यानंतर थोडासा सांगतो, त्यांची बहीण होती गावातच,
बिचारे त्यांचे मिस्टर गेले, त्यांची जागा मोक्याच्या ठिकाणी होती, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक होती, ते घर पाडून मागत. तेव्हा मी डोळ्याने पाहिलं, तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी साम दाम गंध सगळ्याचा वापर करून आपल्या त्या बहिणीला पाहिजे ते किमतीमध्ये घर विकून एक 2 मजली घर दिलं आणि तिच्या लेकरांना आशीर्वाद कमवून दिला. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व मोतीबनी सरांना मी या ठिकाणी नमन करतो आणि वेळ कमी असल्यामुळे मी माझी रजा घेतो. जय हिंद. कार्यक्रमाचे त्यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे. सिद्धेश्वर शिवसाने महास्वामीजी आणि आपले सोलापूर जिल्ह्याचे माजी खासदार त्या कार्यक्रमाला असलेले आमचे मित्र माहिती सर्वज्ञ सर मॅडम येणार होत्या, पण त्यांना जास्त कार्यक्रम आला. तुमचे मुख्याध्यापक पण येणार होते, भेटून गेले मला. सर्व सगळ्यांचं नाव घेत नाही, आदरणीय व्यासपीठ, सर्व सर्व सरकारी आज 35 वर्षे सातत्याने सेवा केली आणि एका हरिभाई दुर्गम पक्षाला ही देशातली एक सगळी मोठ्यातली मोठी संस्था आहे. अनेक कॉलेज आहेत, अनेक हायस्कूल आहेत, खूप मोठी एक विचारांची धारा त्या संस्थेमध्ये आहे. मोतीबनी सरांची माझा परिचय तसं मला वाटतं 2009 साली निवडणुकीला ते उभारणार पाहिलं त्याचा परिचय. तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे असं एक दिवस की मोतीबनी सर माझ्याशी बोलले, त्यांच्याशी बोलले, सातत्याने आम्ही बोलले देवाणघेवाण आम्ही करत आणि त्या 35 वर्षांमध्ये काम करत असताना शिक्षण संस्थेबद्दल प्रत्येक गोष्ट माझ्या कालावधीमध्ये माझा विचार निर्णय करतो. आणि आमचे मित्राचं ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये आम्ही सातत्याने कुठे गावात जाणे, कुठं ट्रिपला जाणे, कुठे आमच्या विचारांची देवाणघेवाण करणे, कुठं वनभोजनाला जाणे. तर मोतीबनी सर आपलं स्वतःचं कधी सांगितलंच नाही. म्हणजे माझ्या घरात हे घडलं, माझ्या फॅमिलीमध्ये असं आहे. आम्हाला एवढंच माहीत आहे की मोतीबनी सर हे लातूरचं काही गावामध्ये शिकलेले आहेत, त्यांचं कुटुंब वारकरी करतात, त्यांचे वडील वारकरी होते, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि तिथे मला वाटतं त्यांच्या आमदार असताना मला पण तिथे गावाकडे आला आणि एक हसतमुख नेतृत्व, एक हसतमुख शिक्षक, एक हसतमुख विद्यार्थ्यांना आपलंच करणार, शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाला, मुख्याध्यापकाला, सगळ्याला आपलंच करणारं मोतीबनी सरांचा एक स्वभाव. आम्ही नेहमी चेष्टेने बोलत असतो किंवा असं सगळ्या गोष्टी बोलत असताना सर एकदा सकाळी कॉलेजमध्ये शाळेमध्ये 2 वाजता गेले, 9-9:30ला रात्री कधी घरी शाळेसाठी होते. परवा सरांनी मी आता सर तुम्ही 35 वर्षामध्ये सेवा कुठे कुठे केली, मला वाटतं पुण्यामध्ये 5-7 वर्ष आणि सेवा करत असताना अतिशय प्रामाणिक संस्थेच्या मालकाची, संस्थेच्या चालकाची, अध्यक्षाची, अध्यक्षी संस्थेकडून प्रामाणिक आम्ही नेहमी म्हणत असतो. मोतीबनी सर कधी कधी आपण फोन करत नाही आणि त्यांना रिव्ह्यू केलेलं कळत पण नाही, म्हणजे लक्ष देत नाही तर मुद्दाम करतात काय नाही. एवढं त्याचं वाहून चालू होते त्यांनी की मोतीबनी सरांनी आम्ही सगळ्यांनी चालू होतं ते मुख्याध्यापक म्हणून रिटायर होतील असं मला वाटतं. म्हणजे होता वाचलं, आम्ही खूप आनंदात होतो सगळं. आता आज आपण विचार करतो पण दुर्दैवाने ती गोष्ट झाली नाही, पण सरांना त्याची कधी खरी वाटते. पण आम्हाला मित्रांनो आम्हाला नेहमी वाटत असतं की सर पण एक सरांचा एक स्वभाव असा आहे की मग सांगताना त्यांनी पहिली माझी जरा शोषिक आहे म्हणतात, जरा नाही सर लई शोषिक आहेत ते. हे तुम्हाला जरा माझं बहिणीला सवाल इतर खुश करायला लागतो. पण मी बघतो जेव्हापासून सर म्हणते तेव्हा कुटुंबाचा एकही गोष्ट त्यांनी अडचणीची सांगितली. पण मोतीबनी सर पुस्तकासाठी बरंचसं वेळ शाळा सुटल्यावर शाळेच्या भरात येते, कुठे गावात जायचं असेल
तर दुसऱ्यासाठी आपलं पूर्ण जीवन त्याने अर्पण केलं. ते अतिशय मन मिळावं, ते हसतमुख, अतिशय विरोधी आणि अतिशय अभ्यासपूर्ण विद्यार्थ्यांना हवं वाटणारे सर, त्यांच्या दिल्लीमध्ये हवं वाटणारे सगळ्याशी खूप दूरदृष्टी त्यांची. मी या मतदारसंघामध्ये 2 वेळा निवडणूक. त्यांचा दृष्टिकोन हेच होता की मालकाला एक माणूस कसा जोडला जातो, कसं त्यांना जवळ केलं जातं, कशासाठी आपण या मालकाच्या समोर लोकांची समोर ठेवायचं, हा माणूस विरोधक आपण त्याच्याशी जवळ करू. मला तरी नेहमी सांगा आपले 120-130 आपले बघा आणि एक माणसं जोडण्याचं काम माझ्या सरांनी आतापर्यंत केलं आहे. अतिशय हुशार आहे, अतिशय हुशार. आता त्याच्यापेक्षा जास्त परीक्षा झाला माझा भाचा त्यांचा विद्यार्थी होता आणि त्यांना माहीतच नव्हतं. माझ्या भाच्यातून यांची भांडणं झाली. मग माझ्या ऑफिसमध्ये माझा भाचा त्यांना हेलिक आला. मग तेव्हापासून यांची एवढी मैत्री झाली माझ्या भाच्यात एक सरांची की सर त्यांना आमचा भाचा मिळत झाल्याने मला थोडं लाभ केले. पण हे सरांचं नेतृत्व गुण आहे, म्हणजे अतिशय चांगलं आहे. सर तुम्ही आता तुमची मुलगी अमेरिकेत, मला वाटतं तुम्ही 2 महिन्याला अमेरिकेमध्ये विजा पण त्यांना मिळाला वहिनीला. त्यांना आता साधारणतः 2 महिन्यानंतर जाणार आणि 2 महिने तिथं राहणार आणि तिथं हे असं त्यांनी गोळा करणार लोक समजू दे नाही समजू दे घरनं कळू दे नाही कळू दे. आणि एवढे वर्ष त्यांनी शाळेत कुठल्याही विषयाचे शिक्षक आहेत ते आम्हाला माहित नाही. खरंच कुणालाच माहित नाही. आम्ही रोज असतो, रोज संध्याकाळी असतो. पण कुठल्या विषयात आहे मला गाड्या सरांचा नंतर कळालं की त्यांनी हिंदी विषय केला, पण कधीच हिंदी बोलले नाही. मुंबईला गेलं तर सर बोला जरा कोणत्या नाही ना मराठीच बोला. आम्ही काश्मीरला गेलो मोती म्हणे सर त्यांचं ह्यांनाकडे नाही मोती म्हणे सर असे एक त्यांच्याबरोबर वेळ काढली ना आता दिवस रात्र कशी जाते आपल्याला समजत नाही. पण अतिशय कष्ट करू, अतिशय भवाड, अतिशय हळवे. आता आपण माझ्याकडे बघितलं त्यांच्या मुलामध्ये पाहिजे कारण काय 9 जणांचं मोठं घरातलं कुटुंब, बहिणी भाऊ वडील आणि हे सगळं करत असतं. कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी त्याची प्रामाणिकपणे करत असतात. आज सेवानिवृत्त जरी झाले त्यांना निश्चित सांगतो त्यांना करत नाही आणि नेहमी सांगतो की त्यांनी आमचं सगळे ग्रुप चांगला करतो आम्ही काम करत असतो. सर निश्चितपणे चांगलं काम करतो. अमेरिकेला तुम्ही आता जाणार आहे सर, तुम्ही अमेरिकेमध्ये 2 महिन्यासाठी चालला आहे. मी म्हणलो विचार करून जावं यार, परतीचा रस्ता नाही, परत रस्ता मध्येच बंद केला तर काय करणार, कोणतं काय काय चालू आहे ना आता. हा म्हणजे आम्ही एवढी 2 महिने काय टिकवतो तर माणसंच नसतं तिथं आणि ह्याला माणसाची वेळ कल्पत नाही. असं एक मोदी सरांचं असं नेतृत्व आहे. एक चांगलं आम्ही भावासारखं राहिलो. आमच्या कुटुंबातले आमच्या मुलापासून सगळे ओळखले. आमच्या कुटुंबावर प्रचंड त्यांनी प्रेम केले, आम्हीही त्यांच्यावर प्रेम केले. त्यांना परमेश्वरांना मी वंदन करतो, सर्वांना मालकीना वंदन करतो की आपलं आयुष्य चांगलं राहावं, त्यांच्या आरोग्य तुम्हाला चांगलं राहावं, समाजाची सेवा याच्याकडून तुमच्या आपल्याकडून हीच मी परमेश्वरची मी प्रार्थना करतो. इथं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आराध्य सद्गुरुओं के दिव्य चरणों में विनम्र अभिवादन करते हुए इस क्षेत्र के क्षेत्रपाल योगीकरण चक्रवर्ती श्री योगी सिद्धरामेश्वर जी के सृजनी समाधि को भी नतमस्तक होकर मान्यवर श्री हनुमंत तुलसीराम मोती बने इनके 35 वर्ष शिक्षक सेवे में रहते हुए जो सेवा पूर्ति समारंभ हो रहा है, इस सेवा पूर्ति समारंभ में उपस्थित होकर अध्यक्ष स्थान को स्वीकार कर सही माने में मुझे भी मालूम नहीं है उनके कितने सहयोग क्षेत्र में कितने ऑफिस हैं, मुझे भी मालूम नहीं है। बशर्ते सहयोग क्षेत्र के
एक उत्तम और उत्तमोत्तम व्यक्ति के रूप में सभी लोग जानते हैं। ऐसे सोलापुर कृषि उत्पन्न बाजार समिति के चेयरमैन, इस सभा के अध्यक्ष माननीय श्री दिलीप राव जी मानेमालक, सभा में उपस्थित श्री महेश सर्वदे जी, गणेश कोड़ी जी, सिद्धार्थ कोड़ी जी, श्री सतीश दरेकर जी, सुरेश हट्टी जी, नागेश बिरादर, अप्पासाहेब काळे, शिवा ओसाळे, मंच पर उपस्थित सभी मान्यवर, मोती बने सर को आप सभी लोग निवृत्ति के समारोह पर सम्मान करने के लिए आए हुए सभी सज्जनों, देवियों, मोती बने सर के माता जी, सौदारुपति जी, पत्रकार, छायाचित्रकार बंधु, आप सभी के मनोमंदिर में वास किया हुआ उस परमात्मा को मेरा नमस्कार स्वीकार हो। जास्त वेळ घेणार नाहीये। हरिभाई देवगन हाईस्कूल में पर्यवेक्षक के रूप में मोती बने सर हिंदी विषय के शिक्षक रहे। परसों मुझे आकर के वो मिले, बोले कि आप हिंदी में बोलेंगे तो बहुत मुझे अच्छा लगेगा। बहुत ही बढ़िया ढंग का कार्यक्रम संपन्न हो रहा है। खरंच मला वाटलं नव्हतं खरं दिलीपरावजी असे या सभेमध्ये सर्वांना हसवतील असं मला वाटलं नाही। पहिल्यांदा ऐकलो आज। मोती बने सर जी का जो सरनेम है बहुत ही बढ़िया लग रहा है मुझे। बोलते समय आंखों के आंसू टपके, वो भी मोती बने सर। बोलते समय जो शब्द आपने प्रयोग की, मुझे लगता है वो भी मोती बने। इसी कारणवश शायद मुझे लगता है आपके पूर्वजों का, लोगों का जो सरनेम पड़ा है मोती बने, जिस तरह का आपका व्यवहार रहा उसी के अनुरूप जो है यह मोती बने सर का सही माने में नाम आया होगा, ऐसे मुझे लगता है। और इसी कारणवश वो सभी जितने भी मोती थे आज आपके रूप में वो मोती बने का हार बन करके आप इस सभा में उपस्थित हैं, ऐसे मुझे लगता है। कुछ अलग ढंग का मैं व्यक्ति हूँ और आध्यात्मिक क्षेत्र का व्यक्ति हूँ। ज्यादा समय नहीं लूंगा। वैसे दिलीपराव मालक जी को जाना है, मुझे भी जाना है। और जाते जाते जैसे वो टोल नाके के सामने गुजरते समय टोल देकर के गए, उसी के अनुरूप जो है मुझे भी टोल देना पड़ रहा है 2 मिनट। श्रावण मास चल रहा है, दान का बहुत महत्व है। वो दान स्वर्ण दान हो, भूदान हो, गोदान हो, पुत्रदान, पुत्री दान हो, कई दान हैं। दानों में कई दान हैं। क्या महाराज जी आप प्रवचन देने के लिए आए हैं? हाँ, 1 मिनट के लिए ऐसा ही समझे कि मैं प्रवचन देने के लिए आया। सेवा निवृत्ति के संदर्भ पर दान का विषय क्या कोई महत्व है क्या? हाँ, मुझे लगता है निश्चितच, मला वाटतंय निश्चितच याचं महत्व आहे दानाचं। म्हणालो मी सुवर्णदान, कन्यादान, गोदान, भूदान
असे अनेक प्रकारचे दान आहेत, त्याच्यामध्ये एक दान अन्नदान आहे. संस्कृत में एक बहुत बड़ा सुंदर जो है उक्ति है, श्लोक है, अन्नदानम परम दानम, अन्नदानम परम दानम, विद्यादानम तथैव च. अन्नदान अत्यंत श्रेष्ठ दान है. शायद मेरे ख्याल से इस भारत देश में कोई ऐसा व्यक्ति नहीं मिलेगा कि वो अन्नदान किया ही न हो. किसी न किसी रूप में अन्नदान करता ही है. अत्यंत श्रेष्ठ दान के रूप में जाना जाता है तो अन्नदान जाना जाता है. अन्नदान परम दान अत्यंत श्रेष्ठ दान है. यहां मैं जोड़ रहा हूं विद्यादान के कारणों से. विद्यादानम तथैव च, विद्यादान सुद्धा त्याचप्रमाणे आहे, उसी के अनुरूप है. बशर्ते अन्य क्षणिक तृप्ति. अन्नदान करने से या अन्न ग्रहण करने से क्षणिक तृप्ति हो सकती है, क्षणिक तृप्त हो भी सकता है व्यक्ति. अन्य क्षणिक तृप्ति. विद्यादानम जीवनम च. आम्ही सकाळी नाश्ता केलो तर दुपारी पुन्हा जेवण 2 वाजता जेवायचं असं आम्ही म्हणतो. कोणी अन्नदान केले, नाश्ता केलो, आम्ही जेवण घेतलं, 6 तासानंतर पुन्हा अन्नाची आवश्यकता आम्हाला भासते. आवश्यकता लगता ही है 6 घंटे के बाद, 8 घंटे के बाद. क्षणिक तृप्ति है अन्नदान से. बशर्ते कोई विद्यादान करता है और उसी के रूप में वो विद्यार्जन करके एक अच्छा व्यक्ति बनता है तो पूरा जीवन के लिए वो विद्यादान उसके लिए समर्थ बन जाता है. ऐसे एक विद्यादान करने वाले मोती बने सर सही माने में सभी दानों से जो है विद्यादान दे करके बहुत बढ़िया काम किया है, ऐसा मुझे लगता है. और दूसरी बात, शास्त्रों में अष्टमद का जो है बहुत ही निरूपण हुआ है. काही आपले वारकरी मंडळी सुद्धा आहेत तिथे. त्यांच्या वस्त्र परिधानावर मला असं कळतं की ते वारकरी संप्रदायातले आहेत. बहुधा मला वाटतं जे तुळशीराम होते त्यांचे पिताश्री, त्यांच्याबरोबर तुम्ही काम केला तसं एक दाट शक्यता मला वाटलं म्हणून तुम्हाला. शास्त्रामध्ये अष्टमद सांगितले गेले हैं. 8 मदों के बारे में निरूपण हुआ है. उन 8 मदों का विश्लेषण करने के लिए यदि कहा जाए तो सिर्फ 2-3 मदों के बारे में मैं बोलूंगा. एक धन मद, एक रूप मद, तीसरा यौवन मद. आगे के लिए बोलना न बोलते हुए कहूंगा इन 8 मदों में एक मद है वह विद्या मद. इन 8 मदों में एक मद है विद्या मद. धन मद, यौवन मद, रूप मद, इस तरह का 8वां एक मद है विद्या मद. मैं विद्वान हूं, मैं धनवान हूं, मैं रूपवान हूं, मुझे इतनी ताकत है. इसी तरह जो विद्यार्जन करता है, ज्ञान से भरा हुआ रहता है, वो सोचता है कि मेरे जैसे कोई दूसरा विद्वान है ही नहीं है, ये विद्यामद है. इन 8 मदों में देखा जाए तो विद्वान होने के बावजूद भी मती बने सर आप अत्यंत नयविन संपन्न हैं. इसीलिए कहा जाता है कि विद्या विनयेन शोभते. विद्या का शोभना जो है विनम्र होने के कारण अति और सुशोभित तो होता है. इस तरह शास्त्र में कहा गया. ऐसे विद्या से विनय संपन्न होकर विद्यादान करने वाले संस्कृति, संस्कार तथा समाज सेवा में लगे हुए मोती बने सर आज निवृत्त हो गए. मी दिलीपरावजी मालक आता बोलताना तुम्हा सर्वांना समोर होत तुम्ही होते, परंतु मी नीट ऐकू शकलो नाही. काय काय विनोदात भाषण झालं मला नीट ऐकू आलं.
परंतु तुमच्या प्रति त्यांच्या मनामध्ये फारच गहरी छाप आपने छोड़ा है ऐसे मुझे लगता है। आज निवृत्त हो रहे हैं, 35 सालों में कभी आप अपने धर्म पत्नी के लिए या अपने संस्कार के लिए समय दिए हैं या नहीं मुझे मालूम नहीं। तुम्ही किती वेळ दिला तुमच्या घरासाठी धर्मपत्नीसाठी तुम्ही किती वेळ दिलात मला माहिती नाही। आता निवृत्त झालात म्हटल्यानंतर निश्चितच तुम्ही तुमच्या बोलण्याची काय आवश्यकता नहीं, तुम्ही समझून घेता तो आप समाज सेवा में लगे रहेंगे, सामाजिक कार्य करते रहेंगे, इसी तरह प्रबोधन का कार्य आप करते रहेंगे। यही विश्वास रखते हुए आपको अपने जीवन के लिए सुदीर्घ आयु प्राप्त हो, सुदीर्घ आयु से साथ ही साथ आप निरोगी जीवन जिए और समाज सेवा में आप संलग्नित रहेंगे, इसी आशय के साथ दरेकर सर, घोषाले दोनों ही मेरे पास आए कि इसे मोदी बने सर का सम्मान समारोह रखा है। मैंने कहा कि ठीक है, जरूर आएंगे। यहाँ आने के पश्चात मुझे गौरव में सम्मान दिया गया और बोलने के लिए अवकाश भी प्राप्त हुआ। आज इस सभा में दो लोगों का जो विनम्रता मुझे देखने को मिला, तो एक मोती बने सर का, दूसरा दिलीप राव माने मालक का विनम्र स्वभाव मुझे आज उसका दर्शन हुआ। यद्यपि सभा में जो अध्यक्ष होता है, सभाध्यक्ष होने के कारणवश अंततोगत्वा अध्यक्ष बोलता, अपना मनोबल व्यक्त करता है, बशर्ते अत्यंत विनम्र भाव से इस संत को, इस संत के वस्त्र को देकर के आपने जो विनम्रता दिखाई, यह संपन्न जो है बशर्ते बहुत ही आपको और ऊपर ले जाएगा, ऐसे मुझे विश्वास लगता है। इतने समय तक आप सभी लोगों ने दो बातों को सुना। अभी आप सभी लोग मोती बने सर का सम्मान करेंगे और जाते जाते भोजन का आस्वाद लेंगे। ये विश्वास के साथ मैं आयोजकों को साधुवाद देते हुए, धन्यवाद देते हुए इन दो वाणी को यही विराम देता हूँ। ओम शांति।
तोषोनी मज द्यावे असाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता. मॅडम तर म्हणले सर्वांचा गोड कार्यक्रम आहे आभार प्रदर्शनाचा. वेळ खूप झालेला आहे, थोडक्यात मी आभार व्यक्त करतो सगळ्यांचा. प्रशालेच्या ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री मोतीबने सर यांच्या सेवागौरव समारंभानिमित्त शाळा समिती अध्यक्ष श्री राजेश पटवर्धन सर यांनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांच्या सेवागौरव समितीच्या वतीने मी आभार मानतो. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दीपा पाठक मॅडम यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मार्गदर्शन केले व कार्यक्रमास उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. प्रशालेच्या माजी शिक्षक शिक्षिका पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. KPMचे प्राचार्य श्री अष्टनकर सर यांनीही वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थित राहिले, त्यांचेही आभार मानतो. ज्येष्ठ पर्यवेक्षक मोतीबने सर यांचे कुटुंबीय पाहुणे मित्रमंडळी व आप्तेष्ट यांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. तसेच प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका कार्यालयीन कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवली. कठीण नाही, पण वाणीला आचरणाची जोड देणे सोपे नाही. शब्द आणि कृतीची एकरूपता जिथे अनुभवता येते तिथेच व्यक्तित्वाला उंची प्राप्त होते. ज्यांच्या शिक्षणाप्रती या प्रशालेच्या निष्ठेतून कर्तृत्व उजळून निघालं आहे, ज्यांच्या सर्वस्पर्शी सर्वांगी भूमिकेतून नेतृत्व अनुकरणीय झालं आहे, ज्यांच्या मधाळ वाणीतून वक्तृत्वही सरुदही आणि श्रवणीय झालं आहे, असं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे हदे प्रशालेच्या मुख्याध्यापिका व आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ दीपा फाटक मॅडम. कार्यक्रमाचे त्यांना मी आदराने सौ दीपा फाटक मॅडम यांना मी आदराने विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. श्रद्धांवर विश्वास ठेवू नका, छान जगत राहा म्हणून पुन्हा एकदा आठवण करून देते. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. करून जावे असेही काही, करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप अखेरचा घेताना. एक मात्र विनंती सर, असेच हसतमुख राहा, तुम्ही जसे आहात तसेच राहा. सर, तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी कायम स्मरणात राहा. यानंतर पालक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य श्रीयुत अनिल जितुरी सर हे सरांना एक भेटवस्तू देऊ इच्छितात. त्यांना मी विनंती करते, सरांना मी विनंती करते की त्यांची. खूप कमी लोक असतात की या जगात दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाही. नवे क्षितिज, नवी पहाड, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची पहाड, केसमित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो. खरंच सूर्य हे बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय करून देत असतो. तुमच्या सत्कारामुळे लोक तुमचा परिचय देत राहतील. शांत, संयमी, सुसंस्कृत
नेतृत्व, खरं हुन्नरी व्यक्तिमत्व यांचा संगम म्हणजे आदरणीय मोतीबने सर. आज 31 जुलै म्हणजे मोतीबने सरांचा निरोप व सदीच्या सेवा गौरव समारंभ. आदरणीय व्यासपीठावर सर्व मान्यवर, उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, मी ग्रंथपाल महारुद्र कत्ते आज सेवा गौरव कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती श्री हनुमंत मोतीबने सरांच्या विषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी येथे उभा आहे. अलौकिक प्रतिभा लाभलेले श्री मोतीबने सरांसारखी माणसं खरोखर समाजाला एक वेळ लावतात. गाभाऱ्यातल्या नंदादीपासारखी आयुष्यभर तेवत राहतात. आपल्या कर्तृत्वाने दुसऱ्यांसाठी जगतात. अनेकांच्या अंधकारमय जीवनात प्रकाशाची नवी वाट होतात. खरंच आदरणीय मोतीबने सर, आज अनेकांच्या आयुष्याचे आपण दीपस्तंभ, प्रेरणा आणि आधारस्तंभ आहात. आपले माणसं ओळखण्यातील आणि हाताळण्यातील तुमची हातोटी तर अलौकिक आहे. तुमचा स्वभाव शिस्तप्रिय असला तरी मायेने भरलेले अंतःकरण आणि पाठीवरती हात ठेवून लढण्याचं बळ आजही आम्हाला प्रेरणा देतं. आदरणीय मोतीबने सर म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व, निर्भीड वैचारिक शैली, उत्तम संघटन, आदर्श शिक्षक, प्रशासनाची उत्तम जाण असणारे अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व असं मी म्हणेन. गेल्या अनेक वर्षात आपल्या प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या जडणघडणीत सर तुमच्या मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. काही व्यक्ती या सुगंधी अत्तराच्या कुपीसारखे असतात. मित्रांनो, काही व्यक्ती या सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या असतात. त्या तुमच्या जवळ असोत किंवा नसोत, त्यांच्या आठवणीचा सुगंध मात्र आयुष्यात आपल्या नेहमीच दरवळत असतोय. सर, तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. निवृत्तीनंतरचे आरामदायी जीवन आनंददायी असो. निवृत्तीनंतरचे आयुष्य तुमच्यासाठी नवीन संधी आणि आनंदाचे क्षण घेऊन येऊ. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. या पुढचा प्रवास हसरा आणि आनंद देणारा असावा. शेवटी जाता एवढेच म्हणेन सर, मी मोतीबने सर म्हणजे मायेची शाल तुम्ही आणि संस्काराचे खाण तुम्ही. शिक्षकाच्या मदतीची ढाल तुम्ही, मदतीचा हात तुम्ही, सहकार्याची साथ तुम्ही आणि शिक्षण प्रसारक मंडळीच्या शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीचे एक रूप तुम्ही आणि विकासाची सुंदर अशा प्रकारचे झेप तुम्ही. धन्यवाद. गाडी येत नसेल नाही आहे. आम्ही सर वगैरे आज 31 जुलै आदरणीय मोतीबने सरांचा सेवा गौरव समारंभ अशा पद्धतीने संपन्न झालेला आहे. आज सरांना न भूतो न भविष्यती अशा पद्धतीमध्ये सेवा गौरव समारंभ संपन्न झालेला आहे. सरांना सेवा गौरव समारंभ खूप छान पद्धतीने संपन्न झालेला आहे. पुढील भावी उर्वरित आयुष्यासाठी सरांना लाख लाख शुभेच्छा. सर, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, उदार आयुष्य लाभो अशीच परमेश्वर चरणी प्रार्थना. नियोजित कालक्रमानुसार सरांचं हा सेवा गौरव समारंभ 31 जुलै रोजी संपन्न होत आहे. सरांना आज उर्वरित आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचे आणि ऐश्वर्याचे जावो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना. आयुष्याच्या शिदोरीवर हेच कमाई, हेच शिदोरी, हेच माणसाचं वैभव अशा पद्धतीने आपण. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क.
आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरंच काही.